तर नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या BRA मुंडले शाळेनं आज विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। 1 जुलैला दीक्षाभूमीवरती घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी दीक्षाभूमी आणि जवळपासच्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। 1 जुलै रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात झालेलं आंदोलन आणि त्यामुळे झालेली तोडफोड हे पाहता नागपूर पोलिसांनी दीक्षाभूमीच्या जवळपासचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी अजूनही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे। अनेक रस्त्यांवरची वाहतूक जी आहे ती दुसरीकडून वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे दीक्षाभूमी परिसराच्या जवळ ज्या शाळा आहे त्यांनी आज सुट्टी जाहीर केलेली आहे। मात्र या ठिकाणी जे येणारे विद्यार्थी आहे आणि त्यांना घ्यायला येणारे जे पालक आहेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला होता। वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली होती। त्यामुळे दीक्षाभूमीच्या जवळपासचे जे रस्ते जिथे वाहतूक सुरू होती तिथे अक्षरशः वाहतूक कोंडीची स्थिती होती आणि त्यामुळे नागपूरकरांना शाळेमध्ये आपल्या पाल्यांना घ्यायला आलेल्या पालकांना अनेक अडचणींना काल सामोरं जावं लागलं। दीक्षाभूमी ते रहाटे चौक हा जो रस्ता आहे या रस्त्यावरील BRA मुंडले शाळा असेल, कुर्वेज मॉडेल पब्लिक स्कूल असेल आणि अंध महाविद्यालय असेल, या तीनही शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।